राम हुंडारे हे एक पत्रकार असून पत्रकारिता, पर्यावरण, सामाजिक तसेच वृक्ष संवर्धन यासाठी काम करत आहेत. त्यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत पत्रकारांच्या प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवला. ज्येष्ठ पत्रकार पेन्शन योजना, आरोग्य योजना, विमा योजना, घरकुल योजना, ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास, चारचाकी वाहनास टोलमधून सूट मिळावी अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी शासन दरबारात आंदोलन, निवेदन व आपल्या पोर्टल व न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. त्याचबरोबर राम हुंडारे हे अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत. इको नेचर क्लबच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक ठिकाणी वृक्षारोपण करणे, वृक्ष संवर्धन, प्राणी व पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करणे अशी अनेक कामे करत आहेत. त्यांनी आजवर केलेल्या सामाजिक, पर्यावरण आणि पत्रकारेतर कार्याची ही एक पावतीच म्हणावी लागेल. यापूर्वी राम हुंडारे यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स इन सायकोलॉजी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मास्टर ऑफ आर्ट्स इन समाजशास्त्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठांच्या पदव्या प्राप्त केले आहेत. यापूर्वी राम हुंडारे यांना महाराष्ट्र शासन व सोलापूर महानगरपालिका यांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे. त्यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजभूषण, आदर्श पत्रकार, पर्यावरण मित्र, आदर्श संपादक, महाराष्ट्र समाजरत्न असे अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने पुणे येथील हॉटेल अशोका येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात त्यांना मानद डॉक्टरेट देऊन गौरवले. या कार्यक्रमात शिवकुमार देवकाते, चॅनल पार्टनर ऑफ केम्ब्रिज, एडिनबर्ग युनिव्हर्सिटी ऑफ लंडन, रेखा टापरे, मदन रेनगोडे पाटील, मॅडी तामगावकर यांची उपस्थिती होती. राम हुंडारे यांना त्यांच्या उपस्थितीत मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली. या यशाबद्दल सोलापूर शहर व जिल्ह्यातील सामाजिक, पर्यावरणप्रेमी, पत्रकार, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक करत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.